नमस्कार मंडळी, मी आहे साक्षात स्वयंप्रवीण आणि स्वागत आहे तुमच्या नव्या कोऱ्या असलेल्या या जुन्या ब्लॉगमध्ये. कारण हा ब्लॉग रेकॉर्ड करून जवळजवळ 8 महिने उलटलेत आणि मी याला व्हॉइस ओव्हर आणि एडिटिंग आज चालली माझी. तर सकाळची सुरुवात अशी होती, शंकर मामासोबत ट्रेकला जायचं होतं 5:30 वाजता आणि अजूनपर्यंत ते आलेले नाहीत. त्यांच्यासाठी मी नाश्ता वगैरे बनवून ठेवला. शेवटी त्यांचं आता आगमन झालं आहे आणि पाहतायत की इथं खायला प्यायला काय बनवलेलं आहे का शोधताय. शेवटी त्यांना चहा सापडला आणि पोहे वगैरे खायला घेऊन बसले होते ते. आणि बघ ना कोणता किल्ला चांगला. मी दोन्ही पाहिले, हा तुझ्या मनावर कोणत्यावर जायचं सर्च कर मला दाखव. होते ते. त्या असं करता करता आम्ही शेवटी खाऊन पिऊन शंकर मामाला खाऊन पिऊ घालून आणि निघालोय. कोणत्या गडावर जायचं अजून फिक्स झालेलं नाहीये, परंतु निघालोय सध्या तरी. बघूया आता काय होतंय पुढे. शेवटी इथे पाहू शकता तुम्ही दोघांचे जे डिस्कशन आहे. दोन मित्र जेव्हा सोबत असतात त्यांचं डिस्कशन कधी कधी ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करायच्या लायकीचं थोडंसुद्धा नसतं. परंतु इथे हे बायकर्स पाहून माझ्या काही बायकर्स मित्रांची आठवण आली, जेही असे ट्रेकला जातात. परंतु खूप भारी वाटलं त्यांचं काय चाललंय ते पाहतो. आणि हा निसर्गरम्य वातावरण जवळजवळ आय थिंक हे खेड मंचरच्या आसपासचं आहे. खूपच सुंदर दिसत होतं. नुकताच पावसाळा सुरू झाला होता किंवा मे 27चा ट्रेक आहे आय थिंक. हा तारीख लक्षात नाही माझ्या, परंतु खूप भारी होतं हे. ही जी आता जुन्नरच्या जवळ आलोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोषही मी मनात दिलेला होता. व्हिडिओमध्ये पण रेकॉर्ड असेल तो. आणि या पहा शिवनेरी, दुरूनच शिवनेरी दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. आणि शेवटी शिवनेरीच्या पायथ्याला एक शिवशंभू हॉटेल पाहून तिथं मस्त आपला जो आंतरराष्ट्रीय पेय आहे अमृततुल्य चहा मस्त शांत बसून त्याला घेतला. पुढच्या रस्त्याला निघालो. ही जुन्नर मधील चौकातील जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूर्ती आहे तिथून आम्ही सावकाश पुढे निघालो. आणि इथून खरं आमचं डिस्कशन सुरू झालं की आता कोणत्या ट्रेकला जायचंय आपल्याला. जीवदानला जायचंय की चावंडला जायचं तर चावंडलाच होतं, कारण माझ्या डोक्यात चावंडच होतं. कारण मी जीवदानला ऑलरेडी 2-3 वेळा गेलेलो होतो आणि शंकरही सोबत आय थिंक माझ्यासोबत कधीतरी गेला होता एकदा. पण त्यावेळेस भरपूर पाऊस असल्यामुळे आम्हाला तो पाहायला भेटला नव्हता. परंतु आज परत त्याची इच्छा खूप होती की जीवदानलाच जायचं, कारण जीवदानच्या ज्या सुळक्यावरून ते सुळक्याच्या साईडनी जे बघायला भेटतं ना व्ह्यू, तो व्ह्यू एकदम क्लास आहे. त्यामुळे तो पाहायला जायचा होता. आणि चावंड किल्ला मी पाहिलेला नव्हता, कारण त्यामुळे माझ्या डोक्यात चावंड होता. तर बघू आता इथं आमचं डिस्कशन सुरू होईलच. काय होतं की हे बघा, चावंडच्या जवळचं जो आसपासचं वातावरण आहे एकदम भयान सुंदर आहे. पाहू शकता कसं आहे ते. शेवटी चावंडच्या पायथ्याशी आलो आणि इथं दोघांचे खूपच भांडण चाललं होतं जोरात. आसपासचे लोक सुद्धा पाहायला लागले होते काय चाललं आमचं. परंतु शेवटी चावंड किल्ल्यावर जायचं हे आमचं फायनल झालं आणि निघालो आम्ही तसेच पुढच्या दिशेने, चावंडच्या दिशेने. चावंड किल्ला म्हणजेच प्रसन्नगड. आणि गडाबाबतीत मी काही जादा सांगणार नाही, कारण मी इंटरनेटवर पाहिलं तर त्यावरती जे लेख आले होते ते तिथं खाली मेन्शन केलेलं होतं. ही माहिती बरोबर आहे की नाही आम्हाला माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही ते अपडेट करा आणि चुका वगैरे असल्या तर त्या दुरुस्त करायला सांगा. त्यामुळं मी किल्ल्याबाबतीत जास्त काही सांगणार नाही आहे. फक्त व्हिडिओ आपल्या मनोरंजनाकरता पाहावा आपण. शेवटी पायथ्याशी आलो, मी उतरलो. हे बघा व्ह्यू पहा, अतिशय रोमांचक. आणि जी हिरवळ आहे ना, ही पावसाळ्याच्या सुरुवातीला जे नॉर्मल छोटं गवत येतं ना, जे डोंगरावरती जमिनीवरती आणि सर्व झाडे हिरवे होतात ना, त्यावेळेसची जी हिरवळ असते ना सह्याद्रीतली,
फायनली भरपूर भांडणानंतर दोघांच्या चावंडला जायचं का जीवधनला जायचं. शेवटी लेट झाल्यामुळे जीवधन कॅन्सल केला आणि चावंडला आलोय. तर हा व्ह्यू बघून मन असं प्रसन्न झालंय. प्रसन्नगडाचं नावच प्रसन्नगड आहे. चावंड किल्ल्याचं नाव प्रसन्नगड आहे. ते प्रसन्न मन असं भयान प्रसन्न झालंय. व्ह्यू बऱ्याच दिवसापासून ट्रेक केला नव्हता. हरिश्चंद्र गडचा ट्रेक केला होता, ज्यात मी माझी बॅग वगैरे लॉस्ट केली होती. त्यानंतर मी हा चावंडे किल्ल्याचा ट्रेक एक अचानक भयानक दोघांनी नियोजित केला होता. कारण आणि आमची चढण सुरू झाली, निवांत चाललो होता. हा थोडंसं समजून घेण्याची गरज आहे की पहिला व्लॉग आहे माझ्या आयुष्यातील. कारण मी एक टाइमपास म्हणून व्लॉग रेकॉर्ड केला होता. इथं बॅकग्राऊंडला आहे ना पक्ष्यांचा आवाज आहे, किती सुंदर येतो. सुंदर असे अभयारण्य बघू शकता तुम्ही. हे आमचे मित्र प्रवीण भाऊ साठे कसले स्माइल देतात. चल दे इकडे, थांब बॅग दे इकडे. सवंगडी सह्याद्रीचा हे एक छापून घे मला बी. हा शर्ट गाजू आता आणि स्वयं शंकर टाक. किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत चढाई त्याला घ्यायचंय ना, तो एवढा फास्ट गेला का. अर्ध्यातून पाहिला गेलेला व्ह्यू म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर असं वाटत होतं की भाई इथेच राहावं, इथून कुठं जावंच नाही. आणि आमच्यासोबत हा छोटा मुलगा पण होता. हे पूर्ण फॅमिलीसह आले होते, म्हणजे आजी आजोबा वगैरे सर्वजण होते यांच्यासोबत. मी आय थिंक व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही केलेला त्यांना, परंतु खूप सर्वजण होते त्यांचे. हे मागं दिसत आहेत थोडे थोडे. आणि इथे मी चढताना एवढा दमलो होतो कारण भरपूर दिवसानंतर ट्रेक होता. इथं चढण थोडीशी अवघड आहे किल्ल्याची, परंतु छान आहे, मजा आलेली. खूप भारी वाटेल तुम्हाला जेव्हा कधी व्हिजिट कराल तुम्ही चावंड किल्ल्यावरती. आणि चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी छोटंसं गाव दिसतंय. म्हणजे त्या गावाचं नशीब म्हणावं की किल्ल्याचं नशीब कशाचं म्हणजे त्या गावातले लोकांचं नशीब म्हणावं. एवढ्या निसर्गरम्य वातावरणात त्यांचं छोटंसं गाव एकवटून त्या ठिकाणी राहतंय, म्हणजे किती भारी वाटतं ते जर पाहिलं तर. म्हणजे काय म्हणतात, मी त्याला शब्दच सांगू शकत नाही. एखाद्या गडाच्या किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी तिथे छोटंसं गाव असतं आणि सगळं एकवटून राहिलेलं असतं. ते किती सुंदर आहे, म्हणजे ते काय बोलणार आता त्या बाबतीत. शेवटी जवळजवळ आता किल्ल्याच्या थोडासा म्हणजे दरवाजाजवळ आलो होतो. आणि हे बारका पहा किती जोरजोरात चढतोय. हे लहान मुले म्हणजे देवा घरची फुले. यांच्या ना शरीर काय बोलतात ना हलका असल्यामुळे यांना जास्त दम वगैरे लागत नाही. आपण जर आपलं शरीर उचलायचं म्हणलं तर प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला जड होतं. शेवटी किल्ल्याच्या दरवाजात आलो आणि किल्ल्याची जी बांधण आहे ती कशी आहे ही एक अर्धवट सिव्हिल इंजिनियर बनून पाहत होतो. आणि ते शेवटी किल्ल्याच्या दरवाजात येऊन थांबलो होतो आणि वरती येऊन असा निवांत बसलो आणि हा व्ह्यू पाहत होतो. शेवटी शंकर मामा बसले. त्यानंतर त्यांना बोललो माझा व्हिडिओ काढा, मला पण बसायचं आहे. आणि अविस्मरणीय सर्व काही. त्याच चक्क त्यांच्या संग आमचे जीवलग मित्र शंकर वाळूंज, आम्ही दोघे प्रसन्न गडावर उपस्थित झालो आहे. ते तुम्ही वातावरण बघू शकता. ले तेरे को फूल, ले तेरे को फूल, ले तू मेरे प्यार के काबिल भी नहीं, तेरे को फूल दे. आता इथं सदर पुष्करणी काय बोल की सदर होती आणि इकडे पुष्करणी होती. आणि शंकर मामा सांगतायत ते काय वेगळंच सांगतायत, ऐका त्यांचं. शेवटी पुष्करणी वगैरे पाहून थोडंसं गडाच्या ऑफ साईडला आलो. गडाच्या ऑफ साईडला आलो. ऑफ साईड माहीत नाही, ऑफ साईडला ऑफ साईड. इथं क्रिकेटचा नाद असल्यामुळे काही बोलू शकतो मी. आणि इकडे आल्यानंतर जो व्ह्यू होता हा. आणि हे जिम ट्रेनर, अर्धवट जिम ट्रेनर आमचे, यांना खूप नशा चढला. आणि शेवटी
गडाच्या काय बोलतात डोंगराच्या कडेला त्या दगडावरती पुशअप्स मारण्याचा त्यांचा पराक्रम चालला होता आणि स्वतःला सिद्ध केलं की मी एक जिम ट्रेनर आहे. आणि पहा अजून व्ह्यू पहा तुम्ही फक्त. हे 2 मित्रांची BKCD अशीच आहे. जे फुल पाहताय ना ते एकदम नागाच्या फणीसारखं दिसलं मला ते. म्हणून त्याला उलट्या साईडनीच केलं रेकॉर्ड, थर्ड साईड राहिला. आणि इथं पाहिलं शंकर मामा काहीतरी खात होते, तर मलाही खायला बोलवलं त्यांनी. काय असते काय एवढ्या दिवसानंतर रेकॉर्ड करतोय, मला आठवण यायला काय म्हणतात रेकॉर्ड लागेल खाल्लं ते पडलं. भारी लागतं रे. हा आणि दोघं मित्र सोबत असल्यामुळे कधी कधी अश्लील शब्दांचाही वापर केला गेलेला आहे, तो इग्नोर करावा लागेल. परंतु 2 मित्र सोबत असल्यामुळे काही गोष्टी कंट्रोल नाही होऊ शकत आहे. तरी बऱ्यापैकी मी सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. इथं चावंडा देवीचा काय बोलतात प्रसाद खाऊन आणि दर्शन घेऊन शेवटी इथे एक ध्वज होता, तर त्या ध्वजाजवळ येऊन मी काय बोलतात ना एक शिवघोषणा दिली, शिवगर्जना दिली. तर ती थोडी तुम्ही शांत ऐका कशी दिली आणि ती मला कमेंटमध्ये कळवा. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती प्रजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान द्वैष्टित न्यायालंकार मंडित सहस्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव. आणि शिवगर्जना देऊन झाल्यानंतर माझा फुल पाखराला पकडण्याचा प्रयत्न जो चालला होता अखेरीस ते तावडीत आलं, पण पकडण्यात नाही आलं, फक्त ते कॅमेऱ्यात कैद झालं. इतकं शांतपणे बसलं होतं की शेवटी परत ते माझ्या हातात नाहीच आलं आणि उडून गेलं. आणि त्यानंतर चावंडा देवीचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो, तर पाहत होतो की परत इथं शंकर मामा काहीतरी खायला लागले. तिथं पौराणिक शौचालय पाहिलं. बहुतेक ही पौराणिक शौचालय आहे की दुसरं काय होतं काय माहीत नाही आहे, पण आता तिथं लिहिलं आहेच बोर्ड पौराणिक शौचालय, तर तेच असू शकतं, दुसरं काही नसणार आहे. परंतु हे शौचालय असं असेल माझ्या अंदाजानुसार तर नसेल, परंतु जुनी गोष्ट आहे, काही पण असू शकतं. आणि हे ठिकठिकाणी पाहिलं तर मोठ्या त्या खडकाला असे हे चौकोनी चौकोनी खड्डे बनवले होते. इथं आलो, इथं 7 टाक्यांचा जो तलाव काय बोलतात त्याला 7 टाके म्हणतात त्याला. इथं आमचा उद्योग चालले होते, मध्ये मध्ये पळत जायचे, पाहत होतो, मजा करत होतो. खूपच म्हणजे इथं एवढं सुंदर वाटलं ना जेव्हा ते 7 टाके आणि त्यात एवढं पाणी दिसल्यामुळे. खरं जास्त पाऊस तर झाला नव्हता.
काही स्तुतीसोमनं वापरले होते ते तुम्हाला इग्नोर करावं लागतील. आणि शेवटी त्या 60% खाली येऊन इथं पाहिलं तर इथं थोडेसे घरासारखं बनवलं होतं, कोरीव कामं होते. आणि इथे प्रेमवीरांचे प्रेम निशाणं भरपूर इथं रंगवले गेले होते. पहा काय लिहिले. म्हणजे लोकांना काय, म्हणजे असं तुम्हाला काय सिद्ध काय करायचं असतं गड किल्ल्यावर कुठेही सार्वजनिक ठिकाणी येऊन तुमच्या जे अर्धांगिनीचे किंवा अर्ध असतात माणसाला काय म्हणतात माहीत नाही, पण त्यांचे नावं लिहून तुम्हाला काय समाधान भेटतं तुम्हाला इथं असं या ठिकाणी येऊन. तुम्हाला ओळखणार तर कोण नाही, तुम्ही लिहिल्याने तर काय फायदा होणार नाही. पण तिथं लिहिल्याने काय असं तुमचं प्रेम अजरामर होणार आहे असं नाही. तिकडं शहाजहानने मुमताजसाठी काय का ताजमहल बांधला, कोणी काय केलं, तुम्ही त्या किल्ल्यावर तिथं सार्वजनिक ठिकाणी येऊन असं काहीतरी लिहिता. हे लिहिताना असं मनात तुम्हाला काही वाटत नाही का तुम्ही का लिहिताय, का फालतूगिरी करताय यार. परंतु जाऊ द्या आता. पण हा दृश्य बघा, जेव्हा या नदीला थोडासा पूर आलेला होता. ही नदी कोणती आहे त्याचं इन्फॉर्मेशन काढावं लागेल. परंतु जाऊ द्या, चावंडे किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. पण हा जो नजारा आहे इथून पाहण्याचा, हाय 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 काय ते काय हे किती सुंदर आहे. आणि परत आल्यानंतर सप्तमातृका म्हणजे ते काय बोलतात 7 टाके बोललो होतो ते. त्यानंतर इथली परत ही पुष्करणी पाहिली. पुष्करणीच्या आतमध्ये आय थिंक मला वाटतं इथं हे पण निघले होते, जुन्या तोफाही निघलेल्या आहेत, तिथे पाहू शकतात. परत थोडंसं व्हिडिओमध्ये पुढे गेलं दिसतील. हे बघा, ही पुष्करणीच्या आतमध्ये ही तोफ सापडलेली बऱ्याच वर्षानंतर. आणि तसंच थोडं पुढं गेल्यानंतर भग्न अवस्थेत हा जो तुम्हाला दिसतोय नंदी पण आहे तिथे भग्न अवस्थेत. म्हणजे इंग्रजांनी काम केलंय का मुघलांनी कामं केलेले ते, म्हणजे काय धर्माविरुद्ध यांना का लढायचं होतं आजपर्यंत समजलं नाही. परंतु आता शेवटी पाहिलं गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जर तुम्ही टाकलं तर काही बऱ्याचशा वर्षांपूर्वी मुखमुख वर्षांपूर्वी जर हिंदू धर्म पाहिला तर काय होता, तर एकदम सुंदर असं त्याच्यावरती चित्रलेखन वगैरे येतं. म्हणजे साधू वगैरे सर्व काही शिक्षण. आणि इतर धर्माचं जर टाकलं तर काहीच येत नाही. यावरूनच समजतं की आपला जो धर्म आहे तो किती जुना आहे आणि आपण किती नशीबवान आहेत, आपण अशा हिंदू धर्मात जन्माला आलो. आणि शेवटी सर्व ट्रेक कंप्लीट झाला जवळजवळ. ते पाहू शकता शेवटी वरून मी परत एक व्ह्यू घेतलाय. हा इथून कारण निघूच वाटत नव्हतं एवढं. इथं शेवटी पूर्ण किल्ला फिरून झाला आणि उतरण्याचा कार्यक्रम चाललाय. खूप सोपा ट्रेक होता, एकदम टाइमपासमध्ये सर्व काही कंप्लीट झालेलं आहे. मी इथे शंकर मामा पाहू शकता. शंकर मामा हात करा. शंकर मामाचं काय चाललंय वेगळ्याच दुनियेत असते ते. यांच्या मुखातून फक्त स्तुती सुमनं बाहेर येतात, ते पण एवढेच. शेवटी इथे आता आम्ही बरंच फिरून झाल्यानंतर, म्हणजे छोटासा ट्रेक आहे, 1-2 तासाचा ट्रेक आहे, त्यासाठी आम्ही 4-5 तास लावून आता शेवटी उतरायला निघालोय. आणि इथं आमची बहुतेक पूर्वजांशी भेट होती. म्हणजे आपले पूर्वज आहेत यांच्याशी भेट होती. पण अंगात किडे भरपूर आहेत ना, तर त्यांनाही त्रास दिला. कोणी? स्वतः मी. हिंदी भाऊ पॉडकास्टचं भूत माझ्या डोक्यात शिरलं. साक्षात शंकर बाबा. तर स्वागत आहे तुमचं स्वयंप्रवीण सवंगडी सह्याद्रीचा या कार्यक्रमामध्ये. तर तुला कसं वाटलं ते सांगा. तुला खूप छान आहे, मजा आली फिरायला. मंदिर आहे, लेण्यावरती कोरलेले ते प्रेमवीरांचे निशाण, ते कसं वाटलं तुम्हाला? ते खूप घाण असं वाटलं मला, कारण की ते असं नाही करायला पाहिजे. आणि सगळ्यात मूळचा विषय असा आहे की तुम्ही घरी काय सांगून आलेत आज? घरी तुमचं काही दिवसांपूर्वी एक लग्न पण झालेलं आहे आणि ते म्हणजे असं जगजाहीर वाटत नाही ते लोकांना, कोणाला कधी तुम्ही असं दर्शवून नाही दिलं की तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे. पण तुम्ही आज काय सांगून आलेत? कामावरून सुट्टी पण घेतलेली आय थिंक तुम्ही. तर मी आज सांगून आलोय की माझ्या मित्रासंग मी बाहेर चाललोय मंचरला. त्याचं पर्सनल काम नाही.
खरं सांगा, बाकी प्रवास कसा होता तुमचा इथे येण्यापर्यंतचा? खूप छान होता, रस्ता भारी होता, त्यामुळे काय प्रवास करायला सोपं गेलं. आणि आपला हा बऱ्याच दिवसानंतर सोबतचा ट्रेक, वासोट्यानंतर बहुतेक आपण दोघं परत या ट्रेकला भेटलो. तर काय सांगू इच्छिता तुम्ही, एवढ्या 6 महिन्याच्या गॅप नंतर आपण एका ट्रेकला भेटलोय? 6 महिने ते स्ट्रगल केले मी जरा. अवघड गेली. चेहरे पे साफ जोड़ दिख रहा है आपके. क्या स्ट्रगल किया है आपने इस बीच? तो शादी और करी आपने? भाई हा जो सीन आहे ना, काय काय फिलिंग होती आतमध्ये, काय सांगू. कारण एक तर पावसाळ्याच्या सुरुवातीचा हा पहिला ट्रेक, त्यात एवढ्या सुंदर ठिकाणी आलेलो मी. माझं जे मन आतमध्ये चाललं होतं ना, त्याला मी डिस्क्राईबच करू शकत नाही शब्दात. खूप छान असं वातावरण. हे गाव, पुढं तो डोंगर बघू शकता, आणि आमच्या भाऊची पोच. नुसती हवा, नुसती हवा. महाशय इथे येऊन लवकर झोपलेत. श्री शंकर वाळुंज खूप दमलेत. आळशी माणूस. आणि शेवटी आम्ही थोडंसं आता गाडीला किक मारली आणि पुढे आलो. आणि इथं एक आंबा होता, तर आंब्यावरती मस्त पिवळे पिवळे 2-3 आंबे होते, तर त्यांना पाडण्याचा प्रयत्न चालला होता. आणि भरपूर प्रयत्नानंतर आम्हाला 2-4 आंबे पडलेही. आणि ती काय बोलतात ना, सीझनचा शेवटचा आंबा होता आय थिंक माझा, आणि तोच सीझनचा पहिला आंबा शंकर मामाने खाल्ला. त्या वर्षीचा पहिला आंबा खातो. घरून आणले होते, मला काय म्हणतो आंबे खाल्ले. आग्या मा होत्या आंब्यावर तिथून काढून. तर शेवट गोड असतो. शेवट गोड करून आम्ही परत आमच्या परतीच्या दिशेने निघालो. आणि माझं पोट हा हे मिसळच्या दिशेने पळत होतं. आणि ही काही BTS आहेत जी आपले फुलपाखराला पकडण्याचा प्रयत्न चालला होता. मी एवढा सुंदर की फुलपाखरू माझ्या हातावर येऊन बसू शकतो. भेटू लवकरच एका तडकता भडकत्या आळशी ब्लॉग मध्ये.